सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. लाखो बहुजनांची कुलदेवी श्री यल्लम्मा देवीच्या पवित्र प्रांगणामध्ये जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी आणि बाकीचे 23 उमेदवार मायबाप जनतेने निवडून दिले. लोकशाहीमध्ये निवडणुकांना एक वेगळं स्थान आहे, मतदात्यांना एक वेगळं महत्व आहे आणि अशा हजारो मतदात्यांच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते गेले 30-35 वर्ष या जत तालुक्यासाठी सातत्यानं मेहनत घेणारे, भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे डॉक्टर रवींद्र आरणी साहेब यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं. त्याबद्दल जत शहरातील सर्व मतदारांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती 11 नगरसेवक आणि अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आलेले माननीय फिरोजभाई नदाम असे 12 जण यांनी भाजपला 11 तर आपलेच आहे, 1+ असं समर्थन दिलेलं आहे. अशा सर्वांचा पदग्रहण सोहळा आज पार पडतोय. भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच जत शहरामध्ये नगराध्यक्ष पदाचा मान मिळालाय. याचा मनस्वी आनंद भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मला आहे. यल्लम्मा देवीच्या प्रांगणामध्ये आपण कार्यक्रम यासाठी घेतोय की जत तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत. ते प्रश्न, त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून तर चांगलं काम करतोय, प्रयत्न करतोय, परंतु एक सकारात्मक ऊर्जा, आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं आवश्यक आहे. आणि आपली यल्लम्मा देवी अत्यंत कडक आहे, तुम्हाला माहित आहे. आणि यल्लम्मा देवीचा आशीर्वाद आपल्या नगराध्यक्षांच्या, आपल्या नगरसेवकांच्या पाठीशी असला तर जत शहराचा संपूर्ण कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. आणि यल्लम्मा देवीच्या साक्षीनं जर आपण पदग्रहण करत असेल तर आपली जबाबदारी पण वाढलेली आहे. आपल्याला या गावातल्या सामान्यातल्या सामान्य लोकांच्यासाठी काम करायचं आहे, गरीबातल्या गरीब लोकांच्यासाठी काम करायचं आहे. या शहराचा चेहरा बदलावा, या शहरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात, यासाठी मेहनत घ्यायची आहे. आणि म्हणून यल्लम्मा देवी, अंबा माता, चिंगी बाबा, बंकेश्वर, काली माता आणि आपल्या तालुक्यातल्या अनेक देवांचा आशीर्वाद हा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे. आणि मला विश्वास आहे की डॉक्टर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी हे अत्यंत वेळ देऊन जत शहरातल्या लोकांच्या ज्या आशा, अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, ते 100% पूर्ण करतील. त्यामध्ये कुठलीही कसली अडचण येणार नाही. बाकीचे उमेदवार आमचे निवडणूक लढले आणि हरले, नाराज आहेत, नाउमेद झाले. पण त्यांना मला हेच सांगायचं आहे, निवडणुकीमध्ये असं होत राहतं. जे 100 मतांनी पडले, जे 50 मतांनी पडले, जे 200 मतांनी पडले, त्यांनी फक्त पवन कुंभारला हटवावं. तो तर नशिबाने पडलाय. फिरोजभाई दोघांचा एकाच व्यासपीठावरती आहेत. म्हणजे आपण राजकारणामध्ये
निवडणूक लढवतोय हे सगळं लोकांच्या हातामध्ये आहे. लोक ठरवत असतात. आपण जिथं कमी पडलोय त्या उणिवा लक्षात घेऊन आपण लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे, लोकांची कामं केली पाहिजे. ज्या प्रभागात नगरसेवक निवडून आले तिथं तर 100% आम्ही काम करूच, पण जिथं आमचे उमेदवार पडले तिथं 101% चांगलं काम करू आले. त्यामुळे त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. आज उपनगराध्यक्ष पदाची पण निवड आहे आणि आमचे गौतम भैया आणि विक्रम दादा दोघे इच्छुक होते. दोघांनी काल बसून ठरवलं की विक्रम दादानी उपनगराध्यक्ष पहिल्या वेळेस व्हावं आणि दुसऱ्या वेळेस गौतम भैयांनी व्हावं. त्या दोघांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवाव्या. एकच स्वीकृत पद आमच्याकडे आलं होतं आणि आमच्याकडे इच्छुक बरेच होते. तर त्या सर्वांची यावेळी माफी मागतो. रागाला येऊ नका, नाराज होऊ नका. संधी मिळत राहते. परशुराम भैया मोरे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आणि त्यांना आम्ही थांबवलं. त्यांच्या प्रभागातून त्यांनी चांगलं लीड दिलं. दोन्ही नगरसेवक निवडून दिले आणि एक डॉक्टर साहेबांच्या सोबत एक पूर्ण वेळ काम करणारा एक हाडाचा कार्यकर्ता असावा म्हणून पार्टीला मला ते पण आलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तर त्यांना स्वीकृत पदाची संधी दिलेली आहे. सागर पाटील गॉगलमधून माझ्यावर रागाला बघतायत, पण चिंता करू नका. व्यासपीठावरती पण दोघं चौघं माझ्या पाठीमागे आहेत, परंतु त्यांना मी 100% शब्द देतोय की तुम्हाला योग्य सन्मान मिळेल. काही चिंता करू नका. हे एक साधन आहे. पद म्हणजे लोकांच्यासाठी काम करण्यासाठी. पद असल्यावरच काम होतंय अशातला भाग नाही. मी तुमच्यासाठी आहे ना. इथं बसलेला सामान्य माणूस तुम्ही आमदारच आहात, कारण तुम्ही सांगितलेलं काम मी 100% करतोय. म्हणजे तुम्ही तिथं लोकांच्यासाठी आमदार आहे. शहरामध्ये तुम्ही जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही नगराध्यक्षच आहात, कारण डॉक्टर साहेबांना तुम्ही जे काम सांगाल ते 1,00,000% होणार आहे. त्यामुळे काही चिंता करू नका. आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे. आपले राजे डबळे साहेब इथं या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यल्लामा देवीचा संपूर्ण परिसर डेव्हलप करण्याचं स्वप्न आम्ही पाहतोय. की मी यात्रा बघतोय गेल्या वर्षांपासून. मी माझ्या आयुष्यात एवढी मोठी यात्राच बघितली नाही की जी 10 दिवस चालते आणि 2-2, 3-3 तास ट्रॅफिक इथं होते. 10 दिवस कंटिन्यू अशी यात्राच मी पाहिली नाही. आणि यल्लामा देवीला खूप लोक येतात. आता पण सलग लोक येत आहेत. तर हा संपूर्ण परिसर आम्ही आता डेव्हलप करतोय. तो जरी डबळे सरकारांचा वैयक्तिक असला तरी सुद्धा आम्ही काही ना काही मार्ग काढून त्यांची संमती घेऊन त्यांची परवानगी घेऊन हा परिसर संपूर्ण डेव्हलप करणार आहे. हे नुसतं यल्लामा देवीसाठी नाही, अंबा मातेच्या मंदिराचा सुद्धा एक मोठा आराखडा आम्ही तयार करतोय. कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याकडे पैसे येतील ह्याच्या वाटा आम्ही शोधत राहतोय. मुंबईला मी जातोय दर आठवड्याला, म्हणजे काहीतरी काय माझं वैयक्तिक काम घेऊन जात नाही. ना माझी सुदगिरी नाही, ना माझं बँक आहे, ना माझा कारखाना आहे. मी बँक बुडवल्या, मी कुठलं तर कर्ज काढलंय ते बुडव. माझं काहीच वैयक्तिक काम नाही. माझं काम एकच आहे, देवाभावांच्याकडे जाणं, मंत्रिमंडळातील सगळी मंत्री महोदयांच्याकडे जाणं आणि त्यांच्याकडून जगसाठी काही येतंय का याच्यासाठी प्रयत्न करणं. आणि म्हणून अंबा माता मंदिर हे फॉरेस्ट एरियामध्ये असल्या कारणानं फॉरेस्टच्या माध्यमातून एक वेगळा आराखडा आम्ही तयार करतोय. आणि अंबा माता मंदिर, यल्लामा देवीचं मंदिर हे दोन्ही मंदिराचा परिसर अत्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हलप करतोय. आता मी आमदार झाल्याच्या नंतर अगोदर 2 आणि नंतर 7 अशा 9 मंदिरांना तीर्थक्षेत्र ब चा दर्जा देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलोय. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊ यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. इतक्या जोरात टाळ्या वाजवा की त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत आणि 45 कोटी रुपये त्यांनी दिले पाहिजेत. कारण एका मंदिराला 5 कोटी रुपये द्यायचे सरकार. किती? एका मंदिराला 5 कोटी. आता लोक माझ्यावरती टीका टिप्पणी करतात खालच्या लेवलला जाऊन. मग मी यायच्या अगोदर इथं देवस्थान आपली होती का नव्हती? मी यायच्या अगोदर इथं आमदार पद होतं की नव्हतं? मी यायच्या अगोदर इथं सरकार होतं की नव्हतं? ग्रामविकास खातं होतं की नव्हतं? तेव्हा कोणी मुख्यमंत्री होतं की नव्हतं? सगळं होतं, परंतु भावना नाही. अरे इतकी मोठी दैवी शक्ती जत तालुक्यामध्ये आहे, भारतातल्या कुठल्याच तालुक्यात नाही. मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. भारतातल्या कुठल्याच तालुक्यामध्ये ही शक्ती नाही आहे. इतकी मंदिरं एका तालुक्यात. वळीनं नावं घेतली तर 36 नावं होत आहेत, आणखी वाढायला लागलेत. मला काल नंदीवाले समाजाचा फोन आला की डफळापूरमध्ये महाराष्ट्रातला सगळा नंदीवाले समाज येतो. तिथं मरगुबाईचं मंदिर आहे.
परवा मी दरीवडचेला गेलो, तिथे लोक म्हणले आमचं एक मंदिर राहिलंय. आणि म्हणलं मी 2 महिने मीडियात बोलतोय, 2 महिने सातत्यानं तुम्ही मला सांगायला पाहिजे ना. म्हणजे इतकी मोठी शक्ती आपल्या तालुक्यामध्ये आहे हे आपल्या तालुक्यातल्या लोकांना माहीत नव्हतं. आणि म्हणून संपूर्ण तालुक्यातल्या मंदिरांचा एक विकास आराखडा करतोय. एक एजन्सी आम्ही अपॉइंट केलेली आहे मुंबईची, त्यांनाही आम्ही काम दिलेलं आहे. एकत्रितपणे हे मंदिर आणि सर्व मठ, म्हणजे आपलं शिवानुभव मंडपापासून आपल्या बिळूरचं मठ असेल, उमराडीचं मठ असेल, सोडीचं दत्त मंदिराचा मठ असेल, भाऊसाहेब महाराजांचा मठ असेल, संतचं मठ असेल, बालगाव आश्रम असेल, असे सगळे मठ, असं एक एकत्रित डेव्हलपमेंटचा आम्ही आराखडा तयार करतोय. तो शेकडो कोटी रुपये जाईल. आणि मला विश्वास आहे की आता मी कॉफी टेबल बुक माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रकाशित केलं. सगळ्या मंत्री महोदयांना मी कॉफी टेबल बुक दिलं. पत्रकार मित्रांना पण माझी विनंती आहे, तुम्ही ह्या विषयाकडे एका वेगळ्या नजरेनं बघण्याची आवश्यकता आहे. तुमचा सपोर्ट जेव्हा मला मिळेल तेव्हा मला काम करणं पण सोपं होईल. हे राजकारण संपून गेलं, महिन्याभरात जिल्हा परिषद पण संपून जाईल. तर 4-5 वर्ष 4 वर्ष तर निवडणुका नाही आहेत. निवडणुकीच्या वेळेस प्रत्येकाचं मत, प्रत्येकाचा विचार प्रत्येकाला असू शकतो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने जावं. पण पुढच्या 4 वर्षामध्ये, आणि डॉक्टर साहेबांना तर आजपासून 5 वर्ष आहेत, तर या 5 वर्षामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे. आणि तुम्ही आम्हाला मदत करा. सकारात्मकपणे आपण पुढे जाऊ. नुसतं आपल्याला बोलून चालणार नाही, आपल्याला त्याच्यावरती कृती करावी लागेल, आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागेल. आणि आम्ही काम करायला तयार आहे ना. लोकांनी आम्हाला निवडून दिलंय, आमची जबाबदारी आहे. काल मी सगळे मैशाळचे अधिकारी घेऊन सकाळी 9 वाजल्यापासून सगळ्या लाईनची पाहणी केली. आणि मला आनंद आहे, यल्लमा देवीच्या साक्षीनं जत तालुक्यातल्या माझ्या मतदारांना सांगायला मला आनंद वाटतोय की मुख्य जी पाईपलाईन आहे मल्ल्यापर्यंत बेडक पासून फक्त 4 किलोमीटर 57 किलोमीटर पैकी काम बाकी आहे. सगळं 53 किलोमीटर काम पूर्ण झालंय. 1600 मीटरचा जो बोगदा आहे फक्त 200 मीटर काम बाकी आहे. 1400 मीटरचं काम पूर्ण झालंय. टप्पा क्रमांक 1 जे पंप हाऊस आहे 90% काम पूर्ण झालंय. पुढच्या 6 महिन्यामध्ये मशिनरी सहित ते काम पूर्ण होत आहे. टप्पा क्रमांक 2चं जे पंप हाऊस आहे जे कुडनूर मध्ये आहे ते काम आता सुरू केलेलं आहे. ते पुढच्या 4 महिन्यामध्ये आपण पूर्ण करतोय. आणि मिरवाड आणि डफळापूरच्या ज्या मिरवाडच्या तलावामध्ये जे टप्पा क्रमांक 3 पंप हाऊस आहे त्याचंही काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पुढच्या 3 महिन्यामध्ये ते पण काम पूर्ण होत आहे. आज मी तुमच्या समोर इथं यल्लामा देवीच्या मंदिरातून बोलतोय. तर डिसेंबर 2026 ला यल्लामा देवीच्या पायावरनं हे आपल्या नदीचं पाणी जाणार आहे यल्लामा देवीच्या साक्षीनं. आणि जत शहरातून सगळीकडे जत शहरातले लोक प्रचाराला वाव इथं पाणी मल्हारला तुम्ही काय करताय का नाही. मी काल त्या स्पॉटला गेलो. सदाशिव मासाळांचं घर आहे मल्हारमध्ये. त्या घराच्या शेजारी जो वडापात्र आहे त्या वडापात्रामध्ये चेंबर काढण्याच्या सूचना काल दिलेल्या आहेत. आणि ही लाईन आता तयार होते. तर तिथं आपण चेंबर काढतोय की जत शहराला संपूर्ण पाणी आपल्याला मैशाळ योजनेचं दिलं जाईल. आणि 17 तलाव डिसेंबर 2026 ला, आता मी तुमच्याशी जानेवारी मध्ये बोलतोय, डिसेंबर 2026 ला आपण मैशाळच्या पाण्यानं 17 तलाव भरून घेणार आहे. 17 तलाव म्हणजे संघ पर्यंत पाणी जाणार आहे. संघचा तलाव सुद्धा डिसेंबर मध्येच आपण भरतोय. संघच्या तलावात पाणी जाणं याचा अर्थ संघचा कॅनॉल जो सुसलात पर्यंत जातोय, सोनंकी पर्यंत जातोय, तिथपर्यंत पाणी जाणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये. राहिलेली जी गावात जालियान वगैरे या परिसरातली त्यांच्यासाठी परत एक 7-8 महिने आपल्याला वेळ लागणार आहे. म्हणजे 2027च्या डिसेंबर पर्यंत आपल्या जत तालुक्यामध्ये एकही गाव, एकही शेतकरी असा राहणार नाही की ज्यांचं क्षेत्र मैशाळच्या पाण्याखाली ओलिताखाली आलं नाही. याची काळजी आम्ही सरकारच्या माध्यमातून घेतोय. 500 कोटी रुपये नाबार्डकडे आता प्रस्ताव दिलेला आहे. आता तो नियोजनकडे आहे. म्हणजे काम एक दिवस सुद्धा कुठलं थांबणार नाही. आणखी 2000 कोटीची गरज आहे आपल्या जत तालुक्याला. आता 2000 कोटी रुपये मिळाले, आणखी 2000 कोटीची गरज आहे. सगळी कामं, सगळ्या पाईपलाईनी होण्यासाठी काही बॅरेजेस आपल्याला करायचे आहेत बोर नदीवरती. सोमलिंग बोरामणी साहेब बसले पुढे वर या तुम्ही व्यासपीठावरती, त्यांच्यासारख्या सूचना असतील की तिथं काही बॅरेजेस आपल्याला नवीन तयार करायचे आहेत. कारण पाणी सोडल्यानंतर साठवायचं कुठं, तर ते पण आपण प्रस्ताव दिलेले आहेत.
जुने जे पाझर तलाव आहेत जे गळतायत त्यांना साठवून तलावामध्ये रूपांतरित करायचं आहे. अशी सगळी कामं. उमराणीला पण पाणी डिसेंबरमध्ये येते बरं का. बसरगीवाले पण इथं आहेत, गुगवाडवाले इथं आहेत. त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की डिसेंबरमध्ये तुमच्या इकडच्या तलावामध्ये पाणी देण्याची व्यवस्था ही डिसेंबरमध्ये होते आहे. त्यामुळं आता काही दुष्काळ पडतच नाही. या वर्षी पाऊस आपल्याला भरपूर पडलाय. मला वाटतं ह्या सगळ्या परिसराचा शेंदूर पण आलंच की. शेंदूर आलं, बिळूर आलं, बसरगी आलं, चाळमाळगेवाडी, खेलारवाडी सगळे ती गावं आली. म्हणजे मी आपलं एखादं गाव राहिलं तर लगेच तुम्ही आमचं नाव घेतलं नाही, तुला नाव जिल्हा परिषद असं काही करू नका. बरोबर ना. तुमच्या गावात पण येणार आहे मॅडम डिसेंबरच्या अगोदर. इकडची जी लाईन आहे कोळगिरी गुड्डापूर यातलं 13 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय आता मी तुमच्याशी बोलत असताना. इकडची मुचंडी लवंगाची लाईन आहे त्या लाईनचं पण काम जोरात सुरू आहे. तरी मी कशासाठी सांगतोय, तुम्ही म्हणाला रे पाणी देतो म्हणून निवडणूक लढवली होती, मग याचं नेमकं चाललंय काय. तर आता उद्या पण मीटिंग लावली मी परवा दिवशी ईडी साहेबांच्या सोबत परवा दिवशी मीटिंग लावलेली आहे की आपण एक तिसरी लाईन मागतोय ना. 2 लाईन टाकले, सव्वाशे कुसेकच्या 2 लाईन आहेत, परंतु आपलं क्षेत्र जास्त आहे, पुढे ते प्रॉब्लेम होणार आहे. आणि ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर जवळपास 600 कोटी रुपयाचं नवीन इस्टिमेट झालेलं आहे आणि म्हणून तिसरी लाईन प्रस्तावित केलेली आहे. तर त्याच्या संदर्भातली बैठक आम्ही परवा दिवशी शुक्रवारी पुण्यामध्ये लावलेली आहे. तर सातत्याने या विषयामध्ये आमचं लक्ष आहे. जे आपलं प्राणी संग्रहालय होतं ते राज्य सरकारनं मंजूर दिलं, त्याचं पत्र पण तुम्हाला मिळालंय. पुढच्या 3 महिन्यामध्ये केंद्र सरकारची मंजुरी माननीय देवाभाऊंच्या साथीने आम्ही घेतोय. 106 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर केलेले आहेत. त्याचं इस्टिमेट वाढू शकतं, ते 150 कोटी रुपयेपर्यंत जाऊ शकतं. आणि एक भव्य दिव्य देखणं प्राणी संग्रहालय आपल्या जतमध्ये होत आहे की जेणेकरून आपलं जे सगळ्यांचं स्वप्न आहे पर्यटनासाठी बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांनी जतला आलं पाहिजे, ते आपलं 100% स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण 100 एकर जमिनीमध्ये एवढं मोठं प्राणी संग्रहालय आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही. महाराष्ट्रामध्ये कुठे एखाद दुसरा असेल तर मला त्याच्याविषयीची माहिती नाही, पण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर नक्की नाही. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक आपल्या जतला येतील. 2000 लोक जेव्हा जतला येतील तेव्हा किमान 20 ते 30 लाखाची उलाढाल आपल्या जतमध्ये होईल. दुसरं एक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही सांगत होतो की आम्ही जत शहरातली लाईट ज्याला 18 लाख रुपये महिन्याला बिल भरावं लागते नगर परिषदेला आणि आम्हाला ते सोलारवरती करायचं आहे. मागच्या आठवड्यामध्येच 1 मेगावॅटसाठी 6 कोटी रुपये आम्ही मंजूर केलेले आहेत आणि दुसऱ्या मेगावॅटचा पण प्रस्ताव दिलाय. पुढच्या 2, 4, 5 दिवसामध्ये तो पण आपला मंजूर होईल. 2 मेगावॅट लाईट आपण आपल्या जत शहरासाठी तयार करतोय. 1 रुपयाही आपल्याला बिल भरायची आवश्यकता नाही, 1 रुपया पण. त्यामुळे असे नवीन नवीन आमचे प्रयोग सुरू आहे. आपली गंधर्व नदीचं जे खोलीकरण, रुंदीकरण आणि सुशोभीकरण करायचं आहे. आता तुम्हाला विनंती मला ही करायची आहे की जिथं जिथं सरकारी जागा आहेत, आपल्याकडे सरकारी जागा कमी आहेत. डबळे घराण्यांचं खरं तर आभार मानलं पाहिजे की त्यांनी खूप जागा आपल्या सरकारसाठी दिलेल्या आहेत. आता काय ते देतील मला वाटत नाही, आपण त्यांना विनंती करू, पण आताची परिस्थिती तशी नाही. पण ज्या जागा आहेत त्या तरी आपण ताब्यात ठेवल्या पाहिजे. जिथं जिथं अतिक्रमण केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना नम्र विनंती आहे की तुमच्या अतिक्रमणामुळं आपल्या गावाची शोभा पण जाते. आम्ही तुम्हाला जागा द्यायला तयार आहे, पण तुम्ही नगर परिषदेला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आम्ही एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स जेवढ्या जागेमध्ये तुम्ही अतिक्रमण केलंय तिथं पैसे उपलब्ध करून आम्ही ते शॉपिंग कॉम्प्लेक्स करणार आहे. त्यामध्ये कुणी जर राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर अजिबात खपवून घेतला जाणार नाही. तो आमच्या पार्टीचा असू द्या किंवा पुढच्या पार्टीचा असू द्या. जतच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुणी जरी अडवा आला तर आम्ही खपवून घेणार नाही. नंबर 1. नंबर 2, एसटी स्टँडची अवस्था प्रचंड वाईट आहे. एसटी डेपो करायचा आहे, तिथं काही अतिक्रमण आहेत. तिथल्याही लोकांना नम्र विनंती आहे की आता ती जागा हस्तांतरित करून घेतोय आम्ही. पुढच्या 8-10 दिवसामध्ये मी एक बैठक केली. नगर परिषदेचे सीओ आणि आपल्या एसटीचे सगळे अधिकारी, त्यांचे सगळे डिझायनर, त्यांच्याशी बैठक केलेली आहे. ते जे क्षेत्र काही 11 गुंठे नगरपालिकेच्या नावावरती आहे ते आम्ही आता एसटीकडे हस्तांतरित करतोय आणि एसटी चांगलं तिथं एक मोठा आराखडा तयार करतोय. तर तिथल्या लोकांना माझी विनंती आहे, तुमची आम्हाला मदत लागणार आहे. तुमचं आम्ही संसार उद्ध्वस्त करू इच्छित नाही, परंतु तुम्हाला आम्ही कुठं तर जागा देऊ, पण इथंच द्या तिथंच द्या आडवं असलं काही चालणार नाही.
तुम्ही व्यवस्थितपणे चर्चा करावी, डॉक्टर साहेबांना आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना सगळ्यांनी सहकार्य करावं. आपल्या सर्वांचा एकच हेतू आहे की जतमध्ये बदल झाला पाहिजे, नाहीतर नुसते यायचे आणि पाट्या टाकायच्या असला उद्योग आपल्याला करायचा नाही. जे आम्ही डॉक्टर साहेबांच्या ह्या आमच्या सगळ्या सहकारी मित्रांच्या निवडणुकीमध्ये गावातल्या लोकांना बोललोय, तो प्रत्येक शब्द आम्हाला खरा करायचा आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा ना. आता तुम्ही आम्हाला निवडून दिलंय, तर आता तुम्ही आमच्या मानगुटी बसून करा, सांगा ना, हे गटार करा, हा रस्ता करा, इथं आमची ही अडचण आहे, इथं ती अडचण आहे. आम्ही काम करायला तयार आहे ना, परंतु आमच्या इथे हेच करायचं नाही, तेच करायचं नाही. मग क्रेडिट ह्याला जातंय, क्रेडिट तर सगळं आता आम्हालाच येणार आहे. दुसरं क्रेडिट कोणी जाऊ शकत नाही, कारण काम आम्हीच करणार आहे ना. क्रेडिटचा विषय नाही, क्रेडिटसाठी आम्ही काम करतच नाही. आता काय वाटत तर आम्हाला खूप कमी मतं पडलीत, म्हणून आम्ही काही तिथं काम करणार नाही का? आम्ही तिथं काम करणार आहे. ही लोक आमची आहेत, आमच्या गावातली आहेत. त्यांना आमचं पटलं नसेल, त्यांना आम्हाला मत द्यावं वाटलं नसेल, म्हणून काय त्यांना आम्ही विकासापासून रोखू शकत नाही. आम्ही त्या भागात सुद्धा चांगला विकास करणार आहे. आणि त्यामुळे संपूर्ण शहर बदलाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. एक चांगला नगराध्यक्ष आपल्याला मिळाला आहे, हे तुम्ही खरं तर भाग्य समजात. शहरातले लोक डॉक्टर साहेब वेळ देतात, आता देतात ना वेळ. आता काय नाही, आज तर त्यांनी कुर्ता घातलाय, जॅकेट घातलंय, म्हणजे आज ते एकदम पुढारी लुक मध्ये आहेत. ते आता डॉक्टर फील्ड मधून आता पुढारी फील्ड मध्ये आज अधिकृतपणे आलेले आहेत. आज त्यांच्या लुकवरच दिसतंय. मी आलेलाच म्हणलं, डॉक्टर साहेब आता हेच कंटिन्यू करा तुम्ही. ते आता कोट आणि जॅकेट ते राहू द्या बाजूला, आता तुम्ही एकदम ओरिजिनल पुढारी झालाय. आणि आता ते बरोबर हँडल करायला लागले गावाच्या लोकांना. त्यांना पण अंदाज यायला लागलाय सगळ्यांचा. अगोदर म्हणजे लोक मला येऊन फसवतेत, आता तसं काही होत नाही. आता त्यांना 2-3 निवडणुका झाल्यामुळे संपूर्ण अंदाज आलाय. आणि आमची युवा टीम खूप चांगली आहे, सहकारी मित्र सगळे चांगले आहेत. रागाला येतात, ते बोलतात उलट सुलट, पण काम करतात, लोकांच्या मध्ये जातात, मेहनत करतात. असे आमचे सगळे सहकारी आहेत. विक्रमदादा तार पण उपराधाशी होत आहेत, तर त्यांनाही मी मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी वार्ड क्रमांक 6 न बघता पूर्ण शहरामध्ये लक्ष घालावं. शहरामध्ये पूर्ण डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून डॉक्टर साहेबांच्या सोबत काम करावं. नंतर आपले परशुभैया हे स्वीकृत नगरसेवक होत आहेत. त्यांना मी शब्द दिला होता वेगळा आणि झालं वेगळं, तर ते काय व्हायला तयार नव्हते. परंतु म्हटलं याशिवाय भांडणच मिटायचं नाही आणि म्हटलं